चांगलं काम केलेलं असं वाटतं, पण रिव्ह्यूज कमी येतात. ते आपल्याला चांगलं वाटतं, पण ते त्यासाठी काय करायला आहे? आपल्या डोक्यात काय ना, JNZ आकडेच सगळे की मिलियन म्हणजे हिट आणि 1 लाख म्हणजे फ्लॉप, असं नसतं. मुळात सगळ्यात ह्या गोष्टीत आहे जो कंटेंट आहे महत्त्वाचा. तर तो कंटेंट तुम्ही कसा करता? मग पण तुम्ही जितकं लिहिता तेवढं तुमचं ते आपण म्हणतो ना की डोकं शार्प होत जातं की लिहायचं कसं. सो तुम्हाला एकदा लिहिता आलं की मग काय कंटेंट जमतो. हे करत असताना तुम्ही असं कोणाला डोळ्यासमोर ठेवलं होतं काही कुणीतरी असं एक खूप चांगला कंटेंट करतं आणि मग ते आपण त्या पद्धतीने करावं? सो असं 2-3 चॅनलचं ते मिक्सचर आहे. त्यातून एक आयडिया आली की TVFकडनं हे शिकता येईल किंवा साऊथ इंडियन फिल्म्समध्ये साऊंडचा चांगला वापर केलेला असतो की हे म्युझिक वापरलं तर तुम्हाला तिथं बोलायची गरज पडत नाही किंवा हे ट्रान्झॅक्शन वापरलं तर याची गरज पडत नाही. असं सगळीकडनं थोडं घेऊन मग ते कॉन्टेंट तयार होते. कुणी येते अलीकडच्या काळात ते युट्यूबवर व्हायचा प्रयत्न करत किंवा इन्स्टाला पेज करतात काहीतरी सुरू केलेलं असतं, तर यांना भविष्य काय? सो एंटरटेनमेंट कायम राहणार, तुमचं स्टोरी कायम राहणार, तुमचं कॉन्टेंट कायम राहणार. माध्यमं बदलतील. टिकटॉकवर आपण इन्स्टावरती आलो आहे, इन्स्टावर आता आपण यूट्यूब शॉर्टला गेलो आहे. यूट्यूब शॉर्टवरून काय त्याचं ARचं एखादं मॉडेल येईल, VRचं येईल. सो तिकडे जायचं लागलं. ChatGPT आणि AI हे अजून सोपं झालंय सगळं. काही काही तोटे बी आहेत. सो AIने थोडा फटका पडणार आहे, पण असं समजा की तुम्ही आधी फावड्याने काम करायचं, तर तुम्हाला JCB मिळालं आहे. सो तुम्ही ठरवा की ते फावड्याचं काय करायचं आहे. तुम्ही JCBने अजून काम करायचं आहे तर ते फावडं गेलं म्हणून दुःखात बसायचं आहे. सिम्पल. अशा काही स्पेसिफिक टाईम असतात का की त्या वेळेत व्हिडिओज पडायला पाहिजेत किंवा काय असं काही? आज ठीक आहे, पण भविष्यात 15-20 वर्षांना काय परिस्थिती आहे? अर्थात तुमचा फोन तुमच्या हातात गेलेला असेल तोपर्यंत, कारण 20 वर्षांपर्यंत फोन कोण ठेवणार नाही, कारण ते एक सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. व्हिडिओ एडिटरचा रोल किती ह्याच्यात असतो? एडिटरला सेन्स असणं गरजेचं आहे. मी जे सांगितलं ना सगळं की ऑडियन्सला काय पाहिजे हे एडिटरने ठरवलं पाहिजे. नवीन क्रिएटरला तुम्ही काय संदेश द्याल? नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपण नेहमी पाहतो की आत्ताचा अलीकडचा ट्रेंड आपण पाहत असेल तर यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, म्हटलं की आज तरुणाई त्याच्यासाठी वेडी झालेली असते. परंतु इन्स्टा आणि यूट्यूब किंवा एकूणच सोशल मीडिया हा जो ट्रेंड आहे तो हा कसा चालतो किंवा ॲक्च्युली याची भाषा कशी असते आणि हे कशा प्रकारचं सोशल मीडिया हा चालवला जातो आणि तरुणांना याचं आकर्षण काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीनं अवघ्या 1 ते 2 वर्षातच स्वतःचं एक वेगळं अस्तित्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूब आणि इन्स्टावर निर्माण केलं. अगदी कमी कालावधीत. मुळातच हा MBA असलेला तरुण, या तरुणानं सुरुवातीला नोकरी करत असताना हळूहळू व्यवसायात सुरुवात केली आणि व्यवसाय करत असतानाच आजकालच्या येणाऱ्या काळातल्या पिढीला कशाची गरज आहे, कोणत्या भाषेची गरज आहे किंवा ही पिढी कोणत्या दिशेनं जाणार आहे हा एक ट्रेंड ओळखून त्यांनी स्वतः एक वेगळा स्वतःचा एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि ह्या अगदी मिलियन सबस्क्रायबर, म्हणजे यूट्यूबचे मिलियन सबस्क्रायबर, जे लोकांना लाख सबस्क्राईब करायचे म्हटलं तरी मुश्किल असतात, त्यावेळेस मिलियन सबस्क्राईब करून आणि करोडो फॉलोअर्स तयार करणाऱ्या एक अशी व्यक्ती, असं एक अवली आपल्यासमोर आज आहे. त्याचं मी आवर्जून तुमची ओळख करून देतो. ते आपल्यासोबत आहेत मनोज शिंगोस्ते, आमचे मित्र. नमस्कार मनोजी. मनोज शिंगोस्ते यांच्याबद्दल मी आता सुरुवातीलाच सांगितलं, एक MBA असलेला तरुण, पण कायम ध्येयवेडा आणि काहीतरी वेगळं करण्याची उर्मी असलेली व्यक्ती. आणि म्हणून मनोजींचं मी सगळ्या बोलबिंदासच्या प्रेक्षकांसाठी मनोजींचा हा जो यूट्यूब आणि इन्स्टाचा प्रवास आहे हा तो उलगडणार आहे. तर मनोजी, सुरुवातीला मी आपलं बोलबिंदासमध्ये स्वागत करतो. आपल्या प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी मी एकच म्हणेन की एका बाजूला नोकरी करत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुम्ही चालवत असायचा, पण हे चालवत असताना स्वतःचं यूट्यूब किंवा स्वतःचं इन्स्टा सुरू करावं हे कशामुळे वाटलं किंवा कधी वाटलं? याची सुरुवात अशी झाली की आम्ही एक रॅन्डम व्हिडिओ शूट केला होता की आपण मीम म्हणतो ना, कॉमेडी टाईप, तो शूट केला आणि तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याला 2-3 मिलियन व्ह्यूज आले. मग 2 मिलियन नंतर आम्ही परत दुसरा शूट केला, त्यालाही मिलियन, तिसऱ्याला शूट केला त्यालाही मिलियनमध्ये. मग एक कळलं की लोकांना हा सार्कॅझमचा पॅटर्न आवडतोय. मग याची सुरुवात अशी झाली की आम्ही ठरवता केलं होतं, ते चाललं आणि मग ते कंटिन्यू केलं आणि नंतर मला कळलं की यातनं पैसे पण मिळतात, म्हणून ते पुढं सरगत गेलं. एखाद्या वेळेला तुम्ही सोशल मीडिया करत होता किंवा तुम्ही MBA करता, मग तुम्हाला कंटेंट हा कसा करता आला किंवा कंटेंट, कारण मुळात सगळ्यात ह्या गोष्टीत आहे जो कंटेंट आहे महत्त्वाचा, तर तो कंटेंट तुम्ही कसा करता? मग कंटेंटला आपण पहिल्यांदा जो आपण मजकूर म्हणायचो, मजकूरला आपण इंग्लिशमध्ये कंटेंट म्हणतो. सो लिखाण म्हणजे कॉन्टेंट असतं. सो मग फेसबुकवरती लिहायचो, मी बऱ्याच वर्षांपासून फेसबुकवरती लिहितोय आणि असं काही लिहितोय रॅन्डम, असं ठरवून नसतं की हेच लिहायचं आहे. मग फेसबुकवरती एखादी पॉलिटिकल घटना घडली त्यावरती आपलं मत लिहिणं
किंवा जगात काही झालं की आपलं मत लिहिणं किंवा आपला जो आत्ता मूड आहे तो पण लिहिणं. सो लिखाणातून तुम्ही जितकं लिहिता तेवढं तुमचं ते आपण म्हणतो ना की डोकं शार्प होत जातं की लिहायचं कसं. सो तुम्हाला एकदा लिहिता आलं की मग काय कंटेंट जमतो. सो लिखाण या सगळ्यांचा बेस होता, पाया होता. हे करत असताना तुम्ही असं कोणाला डोळ्यासमोर ठेवलं होतं काही कुणीतरी असं एक खूप चांगला कंटेंट करतं आणि मग ते आपण त्या पद्धतीने करावं किंवा एक वेगळं काहीतरी आपली स्वतःची वेगळी आयडेंटिटी असं काही डोक्यात होतं का? हां, ज्यावेळी मी म्हटलं ना की सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ चालले तेव्हा असं ठरलेला फॉर्मॅट नव्हता की हा असंच पाहिजे. नंतर व्हिडिओ करायला सुरुवात केल्यावर मग जे मोठमोठे चॅनल जसं TVF असेल, या चॅनलचं कॉन्टेंट कसं होतं की सार्काझम करणं किंवा पॅरडी तयार करणं, रोस्ट तयार करणं. मग मी ठरवलं की आपल्याला जाहिरातच करायची आहे किंवा आपल्याला कॉन्टेंटच लिहायचं आहे एखाद्या ब्रँडसाठी, तर मग तो कॉमेडी करायचा. सो असं 2-3 चॅनलचं ते मिक्सचर आहे. त्यातून एक आयडिया आली की TVF कडनं हे शिकता येईल किंवा साऊथ इंडियन फिल्म्समध्ये साऊंडचा चांगला वापर केलेला असतो की हे म्युझिक वापरलं तर तुम्हाला तिथं बोलायची गरज पडत नाही किंवा हे ट्रान्झॅक्शन वापरलं तर याची गरज पडत नाही. असं सगळीकडनं थोडं घेऊन मग ते कॉन्टेंट तयार होते. म्हणजे अजूनही मी शिकलेलो नाही आहे, अजूनही 8-10% कुठेतरी शिकलो, अजून 90% स्कोप आहे प्रत्येक गोष्टी शिकायचा. मग या सगळ्यामध्ये ज्यावेळेस तुमचे आता मी व्हिडिओसुद्धा पाहतो किंवा काय त्याच्यामध्ये कॅमेराचा काय अँगल असतो किंवा कॅमेऱ्याची किती गरज असते किंवा कॅमेरामन उत्कृष्ट कॅमेरामॅनची गरज असते का? आता पहिल्यांदा तुम्ही मला विचारला असता ना हा प्रश्न कोविडच्या आधी किंवा सोशल मीडिया जेव्हा सुरुवात झाली टिकटॉकचे, तर मी म्हटलं असतं की तुमच्या अँड्रॉइड फोनने पण काम चालतं. पण आता झालं असं की प्रत्येकाने इतका कंटेंट पाहिला आहे मागच्या 5-7 वर्षांमध्ये. मग लोकांनी वेब सिरीज पाहिल्यात, OTTवरचं कॉन्टेंट पाहिलं आहे, यूट्यूब पाहतात लोक, तर लोकांना चांगलं बघायची सवय लागली आहे. म्हणजे आपण यूट्यूबला गेलो आणि एखादी रेसिपी चेक केली तर आपण जी सगळ्यात क्लिअर आहे क्वालिटी आपण तीच बघतो, बाकी सगळं स्किप करतो 8-10 ज्या असतील त्या. मग आता असं झालं की कॅमेराचं महत्त्व वाढलं आहे, तुमच्या साऊंडचं महत्त्व वाढलं आहे, ऑडिओ क्लिअरच पाहिजे. पहिले लोक समजून घ्यायचे ठीक आहे एवढं काय नॉईज येत असतो, आता तसं नाही आहे. आता तुमच्याकडे एक चांगला कॅमेरा असणं गरजेचं आहे. मग तो फोनचा असेल किंवा तुमच्याकडं डिजिटल कॅमेरा असेल, पण कॅमेरा चांगला असणं गरजेचं आहे. दुसरं असं की लोक पहिल्यांदा कंटेंट पाहायचे. जसं टिकटॉकला एक गाणं असायचं, गाण्यावरती कोणतरी स्लो मोशन करतंय किंवा एखादी रेसिपी चालली आणि मागं गाणं लागतंय, हे चालायचं. पण आता लोकांना आवाज ऐकायचा आहे, लोकांना समोरच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. मग आवाज ऐकायचा तर चांगला माईक असणं गरजेचं आहे. आपण जुन्या फिल्म पाहतो 90च्या आधीच्या, जेव्हा PC पण नव्हते, कॉम्प्युटर नव्हते, तेव्हा पण त्या चांगला एडिट केला असायच्या. त्याचा आवाज चांगला असायचा, त्याचे व्हिज्युअल्स कदाचित एवढे चांगले नसतील, थोडे ब्लर असतील किंवा कलर तेवढे भारी नसतील, तरी पण आपल्याला त्या फिल्म आवडायच्या कारण आवाज चांगला असायचा. सो कॅमेरा आणि माईक दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे दोन वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत. पण याच्यामध्ये यूट्यूब जर उद्याच्या येणाऱ्या काळात तरुणांना किंवा यांना तुम्ही असं काय सांगाल की यूट्यूब की इन्स्टा असं? इन्स्टा एकदम सोपं शॉर्टचं प्लॅटफॉर्म आहे. इन्स्टावर तुम्ही 20 मिनिटांचे व्हिडिओज नाही करू शकत किंवा 50 मिनिटांचे नाही करू शकत. दुसरं असं की इन्स्टावरती फक्त उभे व्हिडिओ आहेत, तुम्ही आडवे व्हिडिओज नाही करू शकत. सो या 2-3 लिमिटेशन जर लक्षात घेतल्या आणि तुम्हाला फुल टाईम करायचे किंवा तुम्हाला एक गोष्ट माहिती की मी 1 मिनिटात एखाद्याला इम्प्रेस नाही करू शकत किंवा माझ्याकडे ती क्वालिटी नाही आहे, मला वेळ लागतो, मला 10 मिनिटांची स्टोरी बनवायची आहे, मला रेसिपीज बनवायच्यात, मला ट्रॅव्हल ब्लॉग करायच्यात. साधं उदाहरण आहे, मी इथनं जर दुबईला चाललो आहे तर मी 1 मिनिटांचे व्हिडिओ नाही करणार. मी एवढा खर्च जर केला आहे, मी अर्थात पूर्ण तो प्रवास दाखवणार. मग डिपेंड करतं तुमची निश कोणती आहे. तुम्हाला जर का तीच माहिती सांगायला 10 मिनिट लागणार असेल ती यूट्यूबकडे वळायचं आणि ती 1 मिनिटात जर सांगून होणार असेल तर मग यूट्यूबकडे नाही जायचं, ती इन्स्टालाच करायची. दोन्हीमध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे, इन्स्टावरती तुम्ही फीडमध्ये जाता, जी इन्स्टा ठरवतं की कोणाला आणायचं, आणि यूट्यूबला असं नसतं. यूट्यूब लोक तुम्हाला सर्च करू शकतात की हां मला ही रेसिपी पाहिजे या माणसाची, मग ते टाईप केलं जातं आणि जो माणूस सर्च करून पैसे देऊन येतो ना तो सिरियस असतो तुमच्याबद्दल. म्हणून यूट्यूबरला आपण म्हणतो ना जे ग्लॅमर आहे ते असण्याचं कारण याचं की लोक त्यांना सर्च करून पोचतात, रिपीटमध्ये बघतात, प्लस त्यांना 20-20, 30-30 मिनटं बघतात. असं जर असेल एखादा माणूस तुमच्यासाठी 30 मिनिट देतोय तर अर्थात ते तुम्हाला सिरियसली घेणार. आणि इन्स्टाचं काय, मी कदाचित आत्ता रेसिपी पाहतोय आणि मी स्क्रॉल केलं, मला पुढे टेक्निकल व्हिडिओ आला, मी स्क्रॉल केलं, मला कॉमेडी आला, मी तो बघितला, मी पुढं सरकलो. सो तुमची पाहिलेली रील किती वेळ माझ्या डोक्यात राहील मला माहिती नाही आहे. कदाचित मी जास्तीत जास्त शेअर करेल किंवा मी स्टोरीला ठेवलं, याच्यापेक्षा जास्त काय करू शकत नाही. याच्या पलीकडे काय नाही. पण यूट्यूब असं नसतं. यूट्यूबला तुम्ही प्रॉपर फोन आडवा करून कानात हेडफोन लावून त्याला 30 मिनिटं बघताय किंवा 10 मिनिटं बघताय. तो या दोन्हीमध्ये फरक हाच आहे की लोक यूट्यूबरला जास्त सिरियसली घेतात. असं नाही की इन्स्टा स्टारला घेत नाही किंवा इन्स्टा कॉन्टेंट क्रिएटरला घेत नाही, पण कॉन्टेंटमध्ये फरक आहे. आता 1 मिनिटात एखादा खरंच खूप चांगलं कॉन्टेंट बनवतोय तर त्याला लोक सिरियसली घेणारच. आता मी स्वतः फक्त शॉर्ट्स बनवते, मी अजून मोठे व्हिडिओज नाही केले, तो लोक दोन्हीकडे पाहतात आहे, इन्स्टालाही पाहतात आणि यूट्यूबलाही पाहतात आहे.
सो ही आपली चॉईस आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचं कॉन्टेंट करताय, लोकांनी तुम्हाला काय समजावं हे आपण ठरवतो. की लोकांनी मला कॉमेडी वेने बघावं तर कॉमेडी व्हिडिओज करायचे, लोकांनी मला एकदम इंटेलेक्च्युअल असं बुद्धिवंत माणूस समजायचं तर तुम्ही तसे व्हिडिओज करा. सो तुम्ही ठरवता की लोकांनी तुमच्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि मग त्या हिशोबाने तुम्ही दोन्हीपैकी एक प्लॅटफॉर्म निवडू शकता. ओके. आणि आता याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ आणि मोठे व्हिडिओ या दोन्हीबद्दल सांगितलं की इन्स्टा आणि यूट्यूबचं गणित कसं असतं. परंतु यूट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओसुद्धा खूप तुमचे मी ज्यावेळेस आम्ही व्हिडिओ पाहतो त्यावेळेस तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओजवर खूप फोकस आहे. मग मोठे व्हिडिओज ला व्ह्यूज येण्यास अडचण येते का? कारण जर तुम्ही म्हटलं त्याच्याबद्दल की खूप वेळ लागतो पाहायला किंवा यूट्यूबचा व्हिडिओलाच की कॅमेरा तुम्हाला प्रॉपरली उभा पकडून फायदा नाही दिसतो, परंतु जर प्रॉपर पाहायचा आहे मोठा व्हिडिओ तर आडवा व्हिडिओ करून आपण पाहतो वगैरे. तर त्याच्यामुळे अडचण येते का मोठ्या व्हिडिओला व्ह्यूज यायला वगैरे? मी जसं म्हटलं ना की तुम्हाला स्क्रॉल करून एखादी कॉन्टेंट पाहणं, तुम्ही स्क्रॉल करताय आणि तो येणं, हे तुमच्यासाठी येते की ते आलंय ठीक आहे संपलं, तुम्ही बघितलं पुढं सरकला, तुम्ही त्याला सिरियसली घेत नाही. पण ज्यावेळी तुम्ही सर्च करता, एखाद्या थंबनेलवरती क्लिक करता, फोन आडवा करता, हेडफोन लावता, ही सिरियस गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणलं की व्ह्यूज कमी काय येतात त्या मोठ्या व्हिडिओला, लोकांचं झालंय काय की म्हणजे मी पण प्रेक्षकांमध्ये आपण सगळेच येतो, आपण OTT पण पाहतो, आपण Amazon प्राईम पाहतो, नेटफ्लिक्स पाहतो, आपण फिल्म्स पाहतो, आपण सगळं पाहतो जे आडवं आहे. मग आपल्या डोक्यात कंपॅरिझन सुरू होतं की अरे ते किती भारी होतं, अरे त्यांनी राजस्थान कसं दाखवलंय, अरे इथं कसं. मग आपल्याला चांगलं बघायची सवय लागली. आता मोठे युट्यूबर जर पाहिले आपण, जसं की पुरव झा असेल, समय रैना असतील, ध्रुव राठे असतील, या सगळ्यांना मिलियनमध्ये व्ह्यू येतात. असं नाही की त्यांनी मोठे व्हिडिओ केले म्हणजे त्यांना व्ह्यूज कमी आहेत. किंवा मराठीमध्ये पण बरेचसे क्रिएटर ज्यांना मिलियनमध्ये व्ह्यू येतात अजून पण आडव्या व्हिडिओजला. सो मुद्दा शेवटपर्यंत कॉन्टेंटचा आहे. असं अजिबात नाही की 150 कोटींची फिल्म केली, कॉन्टेंट खराब आहे पण लोक जातील का तर 150 कोटी खर्च केलाय. कॉन्टेंट चांगलं पाहिजे. याच्या कॉन्टेंट रिलेटेडच विषय म्हणून की आत्ता तुम्ही सांगितलं की जर आपल्याला म्हणजे मोठी मोठी तुम्ही नावं सांगितली यूट्यूबरची वगैरे, तर याच्यामध्ये इन्स्टासाठी मराठी का हिंदी कॉन्टेंट असायला पाहिजे? हा प्रश्न 1 वर्षापूर्वी विचारला असता मी म्हटलं असतं मराठीमध्ये कॉन्टेंट करा, कारण मी स्वतः करतोय आणि मला मराठी भाषेबद्दल अतिप्रेम आहे की मराठी भाषेतले शब्द शिकून शिकून वापरतो, एवढं प्रेम आहे. पण मी आत्ता जर एकदम खरी रिॲलिटी सांगायची म्हटलं ना, कदाचित काही जणांनी याचा राग येईल, पण जे खूप मोठे ब्रँड आहेत ना किंवा इव्हन स्वतः यूट्यूबही मराठी क्रिएटर अजिबात सिरियसली घेत नाही. त्यांच्या नजरेत आपण रिजनल क्रिएटर आहे, रिजनल म्हणजे आपण प्रांतिक क्रिएटर म्हणू. त्यांची इच्छा असते की मी मराठी क्रिएटरला 100 रुपयाचं दिले आणि हिंदी क्रिएटरला पण 100 रुपये दिले, तर मराठी माणसाला असं हिंदी समजते ना, मग माझं 50% लॉस होते तिकडं. मग त्यांचं मत आहे की आम्ही हिंदी क्रिएटरला प्रेफरन्स देऊ. सो तुम्ही कमर्शियल जर या गोष्टीकडे बघताय तर तुम्ही मराठी प्लस हिंदी चालू करू शकता किंवा फक्त हिंदी चालू करू शकता. जर तुम्हाला फक्त पैसेच कमवायचे, तुमच्या पैशांचाच प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जर आर्ट बनवून बघायचं आहे की माझी मातृभाषा आहे, मला मातृभाषेत चांगलं लिहिता येतं आणि मी या भाषेत पण जेवढा ऑडियन्स आहे त्यापैकी 1 मिलियन लोक जोडू शकतो, असं जर काय असेल तर मराठीत करा. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. आपण असं प्रत्येकाला लादू नाही शकत की नाही तू उपाशी राहा पण मराठीतच कर, असं नाही. प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची कला वेगळी आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. काही जणांचं असं असतं की हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल, त्यांनी हिंदीत केलं पाहिजे, पण कॉन्टेंट केलं पाहिजे. तुम्ही एकदा हिंदीमध्ये गेलात, तुम्ही परत आरामात मराठीमध्ये कॉन्टेंट करू शकता. म्हणजे तुम्ही मिक्स कॉन्टेंट सुद्धा करू शकता, मिक्स पण करू शकता, मराठी हिंदी करू शकता, पण ते गरजेवरती आहे, तुमच्या कॉन्टेंटवरती. मला तुम्ही किती फोर्स केलं तरी मी हिंदी कॉन्टेंट नाही करू शकत, कारण मला मराठीतच सुचतं, मी त्यात कम्फर्टेबल पण आहे, मी किती वेळ असं कॉन्टेंट लिहू शकतो. पण काही जणांचं असतं की मला 2 पैसे पण मिळाले पाहिजेत, माझ्याकडे जॉबच नाही आहे किंवा मला आत्ता गरजच आहे इन्स्टंटली, त्याला तुम्ही लादू नाही शकत की तू मराठीतच कर. ओके. त्याला जर कळाले की नाही मी हे एखादं प्रोडक्टची जाहिरात केली तर मला आजचे 500 रुपये मिळतील, तर त्यांनी केलं पाहिजे ते. ओके. दुसरा प्रश्न असा त्या आर्थिक रिलेटेड असे आहे की यूट्यूब किंवा इन्स्टा हे 2 माध्यम आहेत की याच्यातून 2 पैसे मिळतात असं सगळ्यांना वाटतं, तर हे कशा स्वरूपात पैसे मिळतात, कसे मिळतात? म्हणजे त्यासाठी इंस्टाग्रामला एकच नियम आहे की तुमची फेस व्हॅल्यू, तुम्हाला येणारे व्ह्यूज, तुमचे फॉलोअर्स, या सगळ्यांचं एक कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्यावरती ते ठरवतं की तुम्हाला किती पैसे मिळणार. यूट्यूबला भरपूर गोष्टी आहेत, ॲडसेन्समधनं पैसा मिळतो, स्पॉन्सरशिपमधनं मिळतो, ॲफिलेटमधनं मिळतं, बऱ्याचदा तुम्ही कमेंट पिन केले त्याचे पैसे मिळतात. एक कम्युनिटी पोस्ट नावाचा प्रकार असतो, त्यात जरी तुम्ही प्रमोशन केलं तरी पैसे मिळतात. तुम्ही स्पॉन्सर्समध्ये काय असतं, बऱ्याचदा एखादा टी-शर्ट जर तुम्ही त्या कंपनीचा वापरला तरी पैसे मिळतात. सो यूट्यूबमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इन्स्टावरती स्पॉन्सरशिप असते, स्टोरी असते, म्हणजे तुमचे पेड व्हिडिओ असतील, स्टोरीज असतील, तिथंही तुम्हाला प्रोडक्ट मिळतात, कपडे, गॉगल्स वगैरे असतील. पण यूट्यूब आडवा असल्यामुळे संधी जास्त आहेत ऑफकोर्स आणि इंस्टाग्रामवर थोड्या कमी आहेत. पण इंस्टाग्रामचं एक गणित आहे, इंस्टाग्रामची एक स्पॉन्सर पोस्ट तुम्हाला यूट्यूबपेक्षा खूप जास्त पैसे मिळवून देऊ शकते. सो ते पण गणित होते, कारण यूट्यूब
सगळ्यांचा प्लॅटफॉर्म आहे. इंस्टाग्राम तरुणांचा प्लॅटफॉर्म आहे, म्हणजे 18 वर्षांपासून ते 35-40 वयापर्यंत. 40च्या पुढे जास्त कोण वापरत नाही इन्स्टा. मग त्यांचं असतं की जे प्रोडक्ट इन्स्टावरती चालतात, जसं कपडे असतील, फूड असेल, हे सगळं इकडे चालतं, ट्रॅव्हल, मग इकडे जास्त पैसा मिळतो. सो डिपेंड करतं निश कोणती आहे. पण लॉंग टर्म विचार आला तर युट्यूबला जास्त पैसे आहेत, म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये इंस्टाग्रामला. अनेक वेळा आपण पाहतो आता अलीकडच्या काळात ट्रेंड आला की रील स्टार, म्हणजे बरेच म्हणजे शेकडो रील स्टार जन्माला आलेले आहेत आणि चांगल्या रील्स करतायत. तर रील स्टार होणं गरजेचं आहे का एखादा युट्यूबर रील स्टार हे फक्त प्लॅटफॉर्मवरतं. पहिला आपण टिकटॉक स्टार म्हणायचो, आता रील स्टार म्हणतो. ह्याचं ते बदलत राहील, कदाचित भविष्यात एखादं AR VRचं माध्यम आलं तर आपण तिथं त्याच्यापुढे स्टार लावून टाकू. युट्यूबरला आहे ना, एकतर त्या शब्दालाच गांभीर्य आहे की हा युट्यूबर आहे, म्हणजे बसून लिहितोय, किंवा एक व्याख्या आहे यूट्यूबची की लिहिलेलं असतं, शूट केलेलं असतं, एडिट केलेलं असतं, पोस्ट केलेलं असतं. रील स्टारला काय होतं ना की लोकांना वाटतं गाडीच्या वरती मोबाईल ठेवला, हा डान्स करतोय, हा कंबर हलवतोय, साडी घालून काहीतरी करतोय, किंवा काहीतरी जोक मारतोय, इथपर्यंतच उरलेलं आहे. सर कदाचित प्लॅटफॉर्मकडे बघण्याची दृष्टी आहे. जसं फिल्ममध्ये कदाचित माझं 1 मिनिटाचा रोल आहे, मी काहीच कळत नाही, मी झाडासारखा असं उभा आहे, तरी पण लोकांच्या डोक्यात काही की नाही याने फिल्ममध्ये काम केले. सो त्या माध्यमाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावर तो मॅटर करतो. तर माझी पर्सनल चॉईस मला ते युट्यूबरच आहे. चला फॉलोअर्स किंवा युट्यूबला सबस्क्रायबर कसे वाढवावेत काय सांगा? मी इन्स्टाचं म्हटलं नाही की इन्स्टाला तुम्ही ॲक्सिडेंटली येता, तुम्ही फीडमध्ये येता, आणि फीडमध्ये यायचं असेल तर तुम्हाला अल्गोरिदम क्रॅक करायला लागतो. अल्गोरिदम म्हणजे मी साध्या शब्दात सांगतो, अल्गोरिदम म्हणजे एक असं प्रेक्षक त्यांनी बनवलेला असतो की जो मराठी कॉन्टेंट बघतोय. आता आपण इतकं सोपायचं जाऊ, तो असं कॉन्टेंट बघतोय, त्याला कळतं लोकांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितलाय, म्हणजे यात काहीतरी आहे, चला हा दुसऱ्याला दाखवू, अरे याला कमेंट जास्त येतात ते, हा पण कोणाला तरी दाखवू, अरे याला शेअर जास्त आहेत, हा कोणाला तरी दाखवू, अरे या कॉन्टेंट 2 सेकंदात लोक गायब होतात, बघत नाहीत, याला नको दाखवायला, अरे या कॉन्टेंटला लोक शिवायच घालतात ते कमेंटमध्ये, नको दाखवायला. सो तो अल्गोरिदम काय करतो ना, बरेचसे पॅरामीटर, सगळे पॅरामीटर सांगणं शक्य नाही, ते प्रत्येक पॅरामीटर चेक करतं. यात ऑडिओची क्वालिटी पण असते, व्हिडिओची क्वालिटी असते, मेटा डेटा असतो, तुम्ही टेक्स्ट काय टाकता हे सगळं असतं, हे सगळं येतं. ॲक्च्युली ते AI ने कॅल्क्युलेट करतात आणि मग ठरतं की हा व्हिडिओ किती लोकांना दिसतात. तुमचे जे 100 फॉलोअर असतील ना, तुमचे 100 फॉलोअरवर तुमचा व्हिडिओ दिसत नाही, ते टेस्ट करतं. तुमचे 5-10 जे काय फॉलोअर असतील, 5-10 तुमचे फॉलोअर, 5-10 जे लोक तुम्हाला फॉलो करत नाही आहे, मग त्याचा एक रेशो कॅल्क्युलेट करून ते पुढं सजेस्ट केलं जातं. इन्स्टाचं इतकं सोपं आहे. यूट्यूबचं याच्या थोडंसं वेगळं आहे. यूट्यूबला तुम्हाला थंबनेल चांगलं पाहिजे, थंबनेलशिवाय तुमच्या व्हिडिओवरती क्लिक होत नाही. एकदम TTT नावाचा फॉर्म्युला असतो, टायटल, थंबनेल, टॉपिक. एक तर तुमचा टॉपिक चांगला पाहिजे, तुमचं थंबनेल चांगलं पाहिजे, आणि टायटल असं पाहिजे की लोकांनी क्लिक केलं पाहिजे. एकदा लोकांनी क्लिक केलं की पहिले 30 सेकंद तर तुम्हाला यूट्यूबच दाखवतं की स्पाईक किती होता. आपण ॲनालिटिक्समध्ये गेलो तर पहिले 30 सेकंद तुम्हाला क्रॅक करायलाच लागणार, की पहिले 30 सेकंद आलेली सगळी लोक तिथून हल्ले नाही पाहिजे, बघितलंच पाहिजे. त्यानंतर उरलेले 9 मिनटं तुम्हाला अशा पद्धतीने डिझाईन करायचे की लोकांनी जास्तीत जास्त वॉच टाईम आला पाहिजे. यूट्यूबला वॉच टाईम सगळ्यात जास्त मॅटर करतो, लाईक मॅटर करत नाही, कमेंट्स काहीच मॅटर करत नाही. वॉच टाईम शेवटपर्यंत जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर तो 100% व्हायरल आहे. सो इथे जे सुरुवात होते थंबनेल आणि टायटलपासून, कारण लोकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला क्लिक तर व्हायला पाहिजे. सो थंबनेलचं कॅल्क्युलेशन आहे, टायटलचं आहे, आणि फेस व्हॅल्यूचं आत्ता कॅल्क्युलेशन असं आहे की आपण एखाद्या मोठ्या क्रिएटरचा चेहरा बघूनच क्लिक करतो. एखाद्या वेळेस चेहरा बघून क्लिक करतो. थंबनेलमध्ये आपण ज्यावेळेस काही पिक्चर्स यूज करतो, इमेजेस वापरतो वगैरे, तर त्याच्यामध्ये त्या युट्यूबरने स्वतःचा फोटो वापरणं गरजेचं असतं का? जसं ध्रुव वापरतो किंवा अनेक जण बघतो आपण, त्यांचा फोटो बाजूला असतो वगैरे. ज्यांची फेस व्हॅल्यू खूप चांगली, फेस व्हॅल्यू असेल, ज्यांची फेस व्हॅल्यू चांगली त्यांनी वापरलाच पाहिजे, त्यांना त्याचा फायदा होणार. पण ज्यांना वाटते की आपण आता सुरुवात करतोय त्यांनी त्याची गरज नाही, त्यांना गरज नाहीये. आणि मी म्हटलं ना की थंबनेल खूप वेगळी गोष्ट आहे. थंबनेल एक अशी गोष्ट आहे ना की बऱ्याचदा एखादी स्क्रिप्ट लिहिताना थंबनेल आधी तयार केलं जातं, आणि त्या थंबनेलच्या हिशोबानं 10 मिनिटाची स्क्रिप्ट लिहिली जाते की जर लोकांनी क्लिक केलं तर पुढचे 10 मिनिटं काय घडणार आहे. सो थंबनेल डिझायनर पण वेगळे आहेत, थंबनेल डिझाईन करायच्या कंपन्या पण आहेत, वेगळ्या एजन्सी आहेत ज्या थंबनेल डिझाईन करतात. सो थंबनेल हा आपण काय करतो ना, व्हिडिओचा पार्ट समजतो की आपल्याच व्हिडिओमध्ये का स्क्रीनशॉट काढला किंवा याच सेटअपमध्ये एक फोटो काढला आणि तो टाकला, असं नसतं. त्याची एक वेगळी सायकोलॉजी आहे, त्याचे पॅरामीटर्स आहेत, त्याच्या काही ग्रीड असतात, त्या ग्रीडमध्ये थंबनेल बसलं पाहिजे, त्या टेक्स्टचे काही रूल आहेत त्या रूलमध्ये बसलं पाहिजे. हे सायकोलॉजिकल आहे, एक असं लिहून नाही होत. एकदा जर का थंबनेल क्लिकेबल झालं, एक 6 थंबनेल बहुतेक तयार केले जातात प्रोफेशनली ज्यावेळी आपण व्हिडिओला वापरतो. 6 पैकी त्याचं पूर्ण टीमला दाखवलं जातं की यातलं सगळ्यात जास्त कोणतं थंबनेल ज्यावरती तुम्ही क्लिक कराल.
बरं. मग ते फायनल केलं जातं आणि ते फायनल करून ते जर ते व्हिडिओला लावलं तर एबी टेस्टिंग नावाचा एक प्रकार असतो यूट्यूबमध्ये. त्या एबी टेस्टिंगमध्ये 5 थंबनेल काहीतरी अपलोड करू शकतो. ते 5 थंबनेल अपलोड केल्यानंतर ज्यावर तर सगळ्यात जास्त क्लिक येतील ते यूट्यूब स्वतःहून कंटिन्यू करतं. थंबनेल इतकी सिरियस गोष्ट आहे, आपण काही समजतच नाही. कारण जोपर्यंत क्लिक होत नाही, जोपर्यंत थिएटरमधून माणूस आतमध्येच येत नाहीये, तो त्याला कळणार कशी फिल्म कशी येते. ओके, त्यामुळे फिल्मचा टायटल दाखवायचं तर थंबनेल दाखवल्याशिवाय फिल्म कळणार इन नाही. शॉर्ट थंबनेल आणि टायटल म्हणजे तुमचं मार्केटिंग आहे. जसं आपण टीजर रिलीज करतो, ट्रेलर रिलीज करतो, तसं थंबनेल म्हणजे तुमचं ट्रेलर आहे. तो ट्रेलर चांगला असेल तर पुढे पिक्चर बघणार लोक. सो यूट्यूब इन शॉर्ट पूर्ण एक OTT आहे. तुम्हाला OTTवरती जर का चांगला ग्रो करायचं तर कॉन्टेंट चांगलं पाहिजे, मार्केटिंग चांगलं पाहिजे, तुमची बोलण्याची स्किल पाहिजे, व्हिडिओमध्ये क्वालिटी पाहिजे, प्रत्येक गोष्ट स्टोरी टेलिंग पाहिजे. तुम्ही जर बोलताय, जर तुम्हाला लोक 10 मिनिटं सलग ऐकतात ते, तर तुमच्या एवढा चांगला माणूस नाही आहे. मग जर 10 मिनिटं लोक तुम्हाला ऐकतात सलग बसून, मग हे स्टोरी टेलिंग तुम्हाला हळूहळू जमतं काही दिवसांनी. मग हे एकदा जमायला लागलं की तुम्हाला यूट्यूब क्रॅक होतं. जसं इन्स्टाचं मी सांगितलं तसं यूट्यूब पण थोडंफार क्रॅक होतं. मी ज्या फॉर्मॅटमध्ये करतो शॉर्टमध्ये, आम्ही पण स्टोरीज करतो. अगोदर स्टोरी करून नंतर मग तुम्ही त्याच्यावर काम करता. आधी ठरलेलं असतं की हा ब्रँडशी बोललं जातं सगळ्यात पहिल्यांदा की ब्रँडचं काय म्हणणं आहे. बऱ्याच ब्रँडचं असं म्हणणं असतं की आम्हाला लाईव्ह व्ह्यूज वगैरे काय नको आहे, आम्हाला आमचे सगळे फीचर्स दिसले पाहिजेत. काही ब्रँडचं मत आहे की व्हायरलच झालं पाहिजे, क्लायंट नाही आलं तर चालतील, आमचं नाव पोचलं पाहिजे. काही जणांचं मत असतं की नाही, आमच्या दारापर्यंत काही लोक आले पाहिजेत किंवा आमचं एखादं प्रोडक्ट सेल झालं पाहिजे. यानंतर असतं आपलं स्वतःचं कॉन्टेंट. हे झालं ब्रँडचं. मग स्वतःचं कॉन्टेंट आपण एखादा जोक तयार करतोय, तर हा जोक लोक शेअर का करतील, इथून सुरुवात होते. किंवा याला लाईक का करतील, यावरती कमेंट का करतील. मग तशा प्रकारचा तो बनवा. हां, मग ही प्रत्येक गोष्ट आपल्या डोक्यात काही दिवसांनी फिट होऊन जाते की हे 10-15 पॅरामीटर. मग त्या हिशोबाने आपण एक लाईन लिहितो की ही लाईन लिहिली तर ह्याला आवडेल, ही लाईन शेअर होऊ शकते, ही लाईनवरती कमेंट होऊ शकतात. सो अशा पद्धतीने शॉर्टचं कॉन्टेंट तयार होतं. पण आता आपण अलीकडच्या काळात पाहिलं की अनेक जण युट्यूबवर सोशल मीडियाच्या ह्याच्यात हा प्लॅटफॉर्म सगळ्यांना खूप आपलासा वाटला लागला. त्यामुळं कुणी येते अलीकडच्या काळात ते युट्यूबवर व्हायचा प्रयत्न करतं किंवा इन्स्टाला पेज करतात, काहीतरी सुरू केलेलं असतं. तर यांना भविष्य काय? नाही, भविष्य तर आहे ना. कारण होतं काय ना की माणसाला पहिल्या काय गरजा होता, अन्न वस्त्र निवारा, जेव्हा आपण इव्हॉल्युशनमध्ये होतो, आपण सुरुवात केली होती. सोल्युशन. त्यानंतर मग त्यात एंटरटेनमेंट पण ॲड झाले. म्हणजे आता असं झालं की लोकांना गरमी सहन होत नाही, फॅन पाहिजे म्हणजे पाहिजे. सो ती गरज झाली आता. सेम एंटरटेनमेंट आहे की लोकांना फक्त एंटरटेनमेंट पाहिजे दिवसभर. आपण ऑफिसमध्ये पण एंटरटेनमेंट शोधतो, आपण घरी पण शोधतो, आपण न्यूजमध्ये पण शोधतो. न्यूज अशा होण्याचं कारण काय आहे? एंटरटेनमेंट पाहिजे त्यांना. कारण प्लेन न्यूज पण सांगू शकतो मला की हां, अशा ठिकाणी असं असं झालं नाही, आपल्याला ते नाट्यमय रूपांतर लागतं. सो आपल्याला सवय लागली कॉन्टेंटची, आपल्या प्रत्येक माणसाला. सो कॉन्टेंटचं माध्यम बदलणार. म्हणजे जसं ते लावणीचं मी उदाहरण सारखं सांगतो की लावणी पहिल्यांदा फडावरती होती, मग ते बोर्डावरती गेली, तिथून मग ती स्टेजवरती गेली, मग पिक्चरमध्ये आली, पिक्चरवरून परत स्टेज शोवर आले. सो लावणी तीच राहणार आहे, पण तिची माध्यमं बदलणार. सो एंटरटेनमेंट कायम राहणार, तुमचं स्टोरी कायम राहणार, तुमचं कॉन्टेंट कायम राहणार, माध्यमं बदलतील. टिकटॉकवर आपण इन्स्टावरती आलो आहे, इन्स्टावर आता आपण यूट्यूब शॉर्टला गेलो आहे. यूट्यूब शॉर्टवरून का त्याचं ARचं एखादं मॉडेल येईल, VRचं येईल. सो तिकडे जायचं लागणार. मला त्याच रिलेटेड आता AI आणि चॅट GPT त्याच्यातलाच तो एक हे आहे. तर चॅट GPT आणि AI हे अजून सोपं झालं आहे सगळं. ह्याचे काही तोटे बी आहेत. तोटे त्या लोकांना आहेत ज्यांचं कामच ते होतं. दुसरं एखाद्याचं कामच हे होतं की मोठ्या एजन्सीमध्ये की 10 टायटल लिहून द्यायच्यात, त्यावर त्याची सॅलरी होती. तर आता ते चॅट GPT करणार आहे. किंवा काही जणांचं असं काम होतं की एखादा, आता म्हणजे मी एका प्रोजेक्टमध्ये काम केलं होतं, तर एक माणूस होता जो साऊंड इंजिनियर टाईप होता. तो फक्त नॉईज काढायचा ऑडिओमधनं आणि तो ऑडिओ क्लिअर करून तो व्हिडिओला वापरायचा. वापरतो. तर ते कामच बंद झालं, कारण AI सगळं ते करतं आणि चांगलं करतंय. सो ज्या बेसिक गोष्टी होत्या त्या गायब होणार आहेत, पण तुमची थॉट प्रोसेस, तुमची ॲक्टिंग, तुमचा आवाज हे असंच कायम असणार आहे. सो AIने थोडा फटका पडणार आहे, पण असं समजा की तुम्ही आधी फावड्याने काम करायचं, तर तुम्हाला JCB मिळालं आहे. सो तुम्ही ठरवा की ते फावड्याचं काय करायचं आहे. तुम्ही JCBने अजून काम करायचं आहे का ते फावडं गेलं म्हणून दुःखात बसायचं आहे. सिम्पल. नवीन क्रिएटरला तुम्ही काय संदेश द्याल? सिरियसली घ्या यूट्यूबला किंवा इन्स्टाला. आपण काय करतो ना, यूट्यूब आणि इन्स्टा एक तर साईड बिझनेस, ऑफिसमध्ये थोडा वेळ मिळाला तर शनिवार रविवार चांगले कपडे घातले तर इथपर्यंतच ठेवलेलं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे सिरियसली बघता आणि ते पण तुमच्याकडे सिरियसली बघतं, एखादा फुल टाईम. सगळ्यांचं मत काय ना की मी सुरुवात करेल, मला 2 पैसे यायला लागले की मी यूट्यूबकडे शिफ्ट होईल किंवा मग इन्स्टाकडे शिफ्ट होईल, असं कधीच होत नाही. तुम्हाला 100% त्यामध्ये डेडिकेशनने काम करायला लागतं. तुम्ही जर का एखादं कॉन्टेंट टाकताय, 100 लोक बघतात आहे, तर त्या 100 लोकांनी सिरियसली घेतलं पाहिजे की त्यांनी त्यांचं आयुष्यातलं 1 मिनिट दिलेलं आहे. आपण काय अरे 100च व्ह्यूज आले असं नाही होत. जर 100 लोकांनी 1-1 मिनिट दिलाय, तर तुमचं ट्राय पाहिजे की पुढच्या 150 लोकांनी दिला पाहिजे, 500, 1000, 2000, लाख, मिलियन, असं मिलियन होतं.
आपल्या डोक्यात काय आहे ना, जेएनझी आकडेच सगळे की मिलियन म्हणजे हिट आणि 1 लाख म्हणजे फ्लॉप. असं नसतं. येणारा प्रत्येक व्ह्यू तितकाच मॅटर करतो. आणि जेव्हा तुम्ही एका व्ह्यूला सिरियसली घेता ना, की एक व्ह्यू आलाय, मग तुम्ही दुसऱ्याला सिरियसली घेता, मग तिसऱ्याला घेता, मग तुमच्यात इम्प्रूव्हमेंट दिसते. तुमच्या डोक्यात पहिल्याचा हा आकडा आहे की नाही मला 1 लाखच व्ह्यूज पाहिजेत, मग नाही होणार. मग कधी कधी व्ह्यूज चांगलं काम केलेलं असं वाटतं, पण तरी व्ह्यूज कमी येतात. ते आपल्याला चांगलं वाटतं. पण ते त्यासाठी काय करायला पाहिजे? ऑडियन्सच्या हिशोबानं डिसिजन घ्यायचा, की एक ऑडियन्स आहे. आता तुम्ही संध्याकाळी 9 वाजता व्हिडिओ अपलोड करताय आणि त्याचा विषय लेट्स काहीतरी स्पिरिच्युअल आहे किंवा देवधर्माचा आहे. लोकांचे 9 वाजताचे मूड वेगळे असतात. हे पण पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे, कारण आपण पण माणूस आहे, बघणारा पण माणूस आहे. त्यांच्या हिशोबाने विचार केला पाहिजे. तुम्ही रेसिपीचे व्हिडिओ टाकते 3 वाजता अपलोड करताय, 3 वाजता कोणाला भूक लागलेली असते, तर तुम्ही सकाळी 10-10:30 वाजता करायचा. सो जेव्हा आपण माणूस म्हणून विचार करतो की माणसाला कॉन्टेंट कसं आवडतं, आपल्याला सगळं सुचतं. मग कदाचित तो तुमच्या नजरेत सगळ्यात वाईट व्हिडिओ असेल, पण ऑडियन्ससाठी सगळ्यात चांगला असेल. जसं क्रिंज कॉन्टेंट खूप चालतं, कारण लोकांना आवडतं बघायला. ते लोकांना काय आवडतं ना, हे तुमच्या डोक्यात एकदा फिट झालं पाहिजे. आपल्याला काय आवडतं पेक्षा लोकांना काय आवडेल हे लोकांना प्रेक्षक आपल्याला महत्वाचे समजलं पाहिजे. प्रेक्षक महत्वाचे आहेत. न्यूज सांगणाऱ्या बाईला माहिती असतं की मी काय बोलतेय, पण तिला हे माहिती की प्रेक्षकांना हे आवडतं. प्रेक्षकांना हे महत्वाचं आहे. प्रेक्षकाला काय आवडतं ते त्याच्यावर तो व्हिडिओ चालत असतो. अशा काही स्पेसिफिक टाईम असतात का की त्या वेळेत व्हिडिओज पडायला पाहिजेत किंवा काय असं काही? प्रत्येक निशवरती डिपेंड करतं. जसं मी म्हटलं, फूडचे व्हिडिओ तुमचे सकाळी 10:30-11 वाजेपर्यंत आले किंवा अगदी 1-2 वाजता आले तरी पण चालतात, कारण ते बघणारे एक ते जास्त लेडीज असतात, त्यांच्याकडे तेवढा वेळ दुपारीच असतो. त्यांना तुम्ही सकाळी 6 वाजता व्हिडिओ अपलोड केला, कुठली बाई हेडफोन घालून बघणार नाही, ते माझं काम असतं. त्यानंतर तुम्ही कॉमेडी व्हिडिओज करताय, तर तुम्ही संध्याकाळी 8 नंतर वगैरे करू शकता, चांगला रिस्पॉन्स येतो. किंवा तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज करताय, तर संध्याकाळी 9 नंतर लोक सहसा निवांत असतात, हेडफोन घालून तुमचं कॉन्टेंट बघतील. सकाळी 3:45 वाजता तुम्ही जर का इराणच्या युद्धावरती व्हिडिओ टाकताय, कोण उठून तुमचा व्हिडिओ बघणार नाही. मग तो इनिशियल जे ट्रॅक्शन आहे ते कमी होतं. यात अपवाद काय ना, तुमची फेस व्हॅल्यू. काही जणांचं असतं की व्हिडिओ कधी टाकू, लोक शोधून बघतात. आपलं तसं नाही, आपण सुरुवात केली आहे. सो आपल्याला हे सगळं थोडं काही दिवस किमान लाखभर फॉलोअर होईपर्यंत सगळं फॉलो करायला लागतं. मग आता ठीक आहे, समजा आता तरुणांनी अलीकडच्या काळामध्ये तुम्ही सांगितलं की भविष्य चांगलं आहे वगैरे वगैरे, परंतु आज ठीक आहे, पण भविष्यात 15-20 वर्षानं काय परिस्थिती राहील? 20 वर्षानंतर लोक असं अजिबात होणार नाही की भारत देश 20 वर्षानंतर सगळे एकदम कष्टाच्या मागा लागतील की उठायचं आणि कामच कर, असं नाही होत. माणूस रिलॅक्स होत चाललाय. इव्होल्युशन म्हणजे लोकांच्या आळसातनं पैसा कमवणं, याला म्हणतो आपण इव्होल्युशन. की लोकांना अरे उन्हात चालायचं कंटाळा आला, आपण कार बनवू, लोकांचं काम सोपं होईल. अरे लोकांना ते हातोड्याने खेळ मला आवडत ना, आपण ड्रिल मशीन बोलू. यातनं काय होतं ना, आपण थोडं आयुष्य होत चाललोय. माणूस जेवढा कमी काम करतो ना, तेवढं त्याला डोपामाइन पाहिजे असतं, तेवढं त्याला एंटरटेनमेंट पाहिजे असतं. कारण तुमच्याकडे पैसा वाढणारच आहे, कारण पैसा तुम्ही ठरवत ना कसा येणार, तर अख्खा भारत देश ठरवत खिशात पैसा येणार किती आहे. तो आला की तुम्हाला पाहिजे असतं एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटच्या शोधामध्ये म्हणजे आत्ताचं नाही, हे अगदी तुम्ही 2000 वर्षांपासून जरी कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला एंटरटेनमेंट कुठं ना कुठं दिसेल. मग आर्ट फॉर्ममध्ये दिसेल, गायनामध्ये दिसेल, डान्समध्ये दिसेल, प्रत्येक ठिकाणी दिसतं. 20 वर्षानंतर हे सगळं बदललेलं असेल. त्यावेळी कदाचित व्हर्च्युअल रियालिटी असेल की तुम्ही एक गॉगल घातला, तुमच्या हातात फोन नाही काय नाही, पण त्या गॉगलवरती तुम्ही पूर्ण स्क्रीन पाहताय. असे असू शकेल. ते आत्ता ऑलरेडी प्रयोग मेटाने केलेले आहेत आणि त्यांचं चांगलं झालं. मेटाच्या आत्ता पण गॉगल आले, तर ते असणार. अर्थात तुमचा फोन तुमच्या हातातनं गेलेला असेल तोपर्यंत, कारण 20 वर्षांपर्यंत फोन कोण ठेवणार नाहीये, कारण ते एक सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. स्क्रीनचे ॲडिक्शन कदाचित लोकांचं कमी झालेलं असेल. लोक चांगल्या कॉन्टेंटच्या मागे जातील, काहीही बघणार नाहीत. आत्ता आपण काहीही पाहतो, जे फीडमध्ये येईल ते पाहतोय. काही दिवसांनी असं असेल की लोक त्यांच्या करिअरशी रिलेटेडच फक्त कॉन्टेंट त्यांना दिसण्याची काहीतरी फॅसिलिटी असेल. सो हे चांगल्या पद्धतीने वर सरकणार आहे. आपल्याला जे वाटतं ना की पुढची पिढी बिघडणार आहे, असं नाही होणार. 20 वर्षानंतर जे तुम्ही आता चायनाचा थोडा अभ्यास केला ना, चायनामध्ये 1 मिनिटांच्या फिल्म्स बनवणाऱ्या ॲप आहेत. म्हणजे एक फिल्म असते 30 मिनिटांची, तर 1 मिनिटांचे 30 एपिसोड असतात आणि एकदम चांगलं शूट केलं असतं प्रोफेशनली. तर तसे ॲप्स पण आहेत. नाही, आता यायला लागल्यात तशा एपिसोड खूप 1 मिनिटात. हां, आता आपल्याकडे आता सुरू आपल्याकडे सुद्धा येतात. हां, पण ते चायनामध्ये त्यांनी 2-3 वर्ष आधीच केलं होतं. त्यांच्याकडे एक बिझनेस सुरू होणं म्हणजे 50% प्रोडक्ट आणि 50% मार्केटिंग. हे पूर्ण मार्केटिंग त्यांचे इन हाऊस टिकटॉकमध्ये होतं. सो हे आपल्याकडे सुरू होईल काही दिवसांनी. लोक सिरियसली घेणार आहेत प्रत्येक गोष्टीला. याच्यासाठी खूप चांगलं भविष्य आहे. भविष्य चांगलं आहे सगळ्यांसाठीच, म्हणजे क्रिएटरसाठी पण, माणसांसाठी पण, म्हणजे प्रेक्षकांसाठी पण, आणि ओव्हरऑल देशासाठी पण. याच्यामध्ये आता याच्या पाठीमागं असणारा व्हिडिओ एडिटर जो आहे, या सगळ्या ज्यावेळेस आपण कॉन्टेंट करू, कॅमेरा चांगले शूट्स घेऊ वगैरे, पण व्हिडिओ एडिटरचा रोल किती ह्याच्यात असतो? एडिटर एक असा माणूस असतो, म्हणजे मी विटा आणल्या, वाळू आणली, सगळं आणलं, त्या घराचा शेप कसा करणार नाही एडिटर ठरवतो. मी कितीही चांगली ॲक्टिंग केली आणि एडिटरने जर का ते व्यवस्थित एडिट नाही केलं, किंवा त्याला माहिती नाही की स्टोरीत कट कुठं बसला पाहिजे, हा पॉज इथंच का पाहिजे, इथं सायलन्स का पाहिजे, इथे म्युझिक का पाहिजे, हे सगळं एडिटर ठरवतो.
फिल्ममध्ये एखादे जे डिरेक्टर आणि एडिटर सोबत काम करतात, आपण सगळे स्वतःच असतो. आपण अगदी ॲक्टिंगपासून ते एडिटरपर्यंत स्वतःच काम करतो. एडिटरला सेन्स असणं गरजेचं आहे. मी जे सांगितलं ना सगळं, की ऑडियन्सला काय पाहिजे हे एडिटरने ठरवलं पाहिजे. एडिटरला कळायला पाहिजे की पहिल्या 20 सेकंदात काय पाहिजे, 10 सेकंदात काय पाहिजे, आणि पुढच्या 10 सेकंदात. आता तुमच्या पर्सनल तुमचं जे स्पायसी किक आहे, तुमचं जे स्वतःचा यूट्यूब आहे किंवा इन्स्टाचं हे आहे, तर त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कारण त्या माध्यमातून तुम्ही एक लोकांच्याकडं म्हणजे अगदी आत्तापर्यंत लोकांना माहिती होतं कुठेतरी असं लोक काहीतरी बनवत असायचे वगैरे, अशा पद्धतीचं आत्तापर्यंत होतं. पण तुम्ही एक वेगळी लोकांच्याकडे चव आणली असं म्हणू आपण पाहतो त्याला. मग तो वेगळा असा हे आणला, हे कशामुळे डोक्यात आलं हे असं वेगळं करावं? झालं असं की मी स्वतः फूड ब्लॉग्स बघायचो पहिले. मी अजूनही बघतो. मी मला जी भाषा समजत नाही मी त्यातलं पण फूड बघतो की हे कसं बनतं, काय बनतं, ते प्रत्येकाला आवडतं आपल्याला बघायला. माझी इच्छा होती की एक वडापावचं शॉप आहे, एक वडापाव आहे आणि 500 क्रिएटर्स वेगळे काय दाखवणार, तोच वडापाव सगळं सेम, दुकान सेम, कॉन्टेंट क्रिएटर्स. माझी इच्छा होती की एक स्टोरी असणार. आपण वडापाव खायला गेलं तर काहीतरी घडतं. आपण जातो, आपण लाईनमध्ये थांबतो, आपला नंबर असतो आलेला, आपल्यानंतर आलेला असतो, त्याला पहिला वडापाव मिळतो. हे सगळं आपल्या डोक्यात चाललेलं असतं. माझ्या डोक्यात ती स्टोरी सांगायची. प्रमोशन तर होणार आहे, कॉन्टेंट पण तयार होणार आहे, तो वडापाव पण दिसणार आहे, फक्त त्यामागं स्टोरी पाहिजे. मग ती कदाचित आमच्या तिघांमधलीच असेल. आमच्या तिघांमध्येच काहीतरी घडतंय की आम्ही घरातून निघताना ठरवलं की पैसे आज देणार, त्यांनी शेवटी दिले नाही, किंवा काही घडतं आणि हे सगळं रिअलिस्टिक असतं. हां, असं घडतं. माझ्या डोक्यात होतं की त्या स्टोरी लोकांपर्यंत आल्या पाहिजेत आणि ते रिअल पाहिजे. जसं मी म्हटलं की बघा 10% आम्ही कॉन्टेंट केला, अजून 90% स्कोप बाकी आहे की अजून चांगलं कसं करता येईल. तर तोही प्रयत्न आहे. पण स्टोरीज आल्या पाहिजेत. फक्त इन्फॉर्मेशन सांगितली की हा वडा आहे 5 रुपयाला मिळतो, कुरकुरीत आणि चांगला तेलामध्ये तळला, लोकांना सगळं माहिती आहे. लोकांना ते बघायचं पण नाही, ऐकायचं नाही. त्यांना पाहिजे स्टोरी. माणूस हा फक्त स्टोरींच्या मागं पळतो. मग तुमच्या गॉसिप्स असतील, नळावरच्या गोष्टी असतील, तुम्ही बऱ्याच दिवसांनी चुलत भावाला भेटतात, तो तुम्हाला गावाकडच्या स्टोरी सांगतो, त्या स्टोरी असतील, इसाप नीतीमधल्या गोष्टी असतील, फिल्ममधल्या गोष्टी, आपल्याला फक्त गोष्टी आवडतात. लोकांना फक्त गोष्ट सांगायची, त्यांना आवडेल त्या भाषेत सांगायची, त्यांना आवडेल त्या भाषेत. दुसरं अजून एक तुम्ही आत्ता तुमच्या फूड ब्लॉगमध्ये बारक्या म्हणून तो अलीकडच्या काळात तोही ट्रेंड झाला आहे आणि तो एक ट्रेंडिंगचा भाग आहे. तर तो एक हे आयडिया कुठून सुचते सगळं असं? त्याला आधी आम्ही सायलेंट कॅरेक्टर म्हणून घेतलेला, की बऱ्याच ठिकाणी असं व्हायचं ना की एखादी गोष्ट बालिश असायची, मग ना मी तिथं फिट व्हायचो ना माझी बायको व्हायची. मग असं वाटायचं इथं कोणतरी एक माणूस पाहिजे. आणि तेव्हा तो होता 2.5 वर्षांचा, त्याला 1-2 शब्द यायचे. तेव्हा आम्ही त्याला घेतला होता की घरातलं आईस्क्रीम संपलंय, हे मी नाही सांगणार किंवा बायकोला सांगणार, हे कोण सांगणार, लहान मुलं, म्हणून लहान मुलाला घेतलेला. मग आईस्क्रीमच्या प्रमोशनला आम्ही वापरायचो, आईस्क्रीमच्या शूटला वापरायचो, अशी त्याची सुरुवात झाली. पण नंतर असं झालं की त्याला ते जमायला लागलं, त्याला कॅमेरा आवडतो, त्याला शूट आवडतं, त्याला सगळंच आवडतं. मग तो आता त्या व्हिडिओचा पार्टच झालाय. आता तो सुद्धा एक स्वतः आतापासूनच तो एक व्हिडिओ क्रिएटर झालाय, तो क्रिएटर आहे. पण ही पिढीच अशी आहे की खूप स्मार्ट आहे, लवकर कॅच करते. त्यांना हे सगळं समजतं. त्यांना कॅमेराची भीती नाही आहे, त्यांना बोलायची भीती नाही आहे, त्यांना स्टेजची भीती नाही आहे, त्यांना कशाचीच भीती नाही आहे. आपल्याला हे सगळं क्रॅक करायला कित्येक वर्ष लागले की स्टेजवर कसं बोलायचं, कॅमेरा कसं फेस, त्यांना नाही ती भीती. तुम्ही आता एक यूट्यूबर म्हणून सगळ्याकडे महाराष्ट्रात परिचित आहात, किंबहुना देशात सुद्धा तुमचा हे आहे. तर हे सगळं ज्यावेळेस आपण बाहेर ज्यावेळेस आपण अनुभवतो तर कसं वाटतं, काय फील? पहिलं सुरुवातीला भारी वाटतं तुम्हाला, एक 6 महिने, कारण सगळे तुम्हाला ओळखतात, सगळे फोटो काढतात. पण नंतर मग एक प्रेशर येतं की व्यवस्थित राहिलं पाहिजे, चांगलेच कपडे घातले पाहिजेत. तर तुम्ही कुठं जाताय हे मॅटर करतं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाताय, तुमचा मूड वेगळा असतो, तुम्ही कोणाला तरी भेटायला गेलाय, कोणतरी येऊन तुम्हाला भेटतं, दादा एक फोटो घ्यायचा आहे, तू तुझा आडवा झोपलाय, त्याला वेगळं वाटतं. सो अशा भरपूर गोष्टी आहेत, 1-2 नाही आहेत, पण चांगलं वाटतं. कारण याच गोष्टीसाठी आपण मेहनत केलेली असते की 4 लोकांनी ओळखावं, 4 लोकांनी आपल्याशी बोलावं, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि एखादा अनोळखी व्यक्ती जेव्हा तुम्हाला येऊन भेटतो आणि हे सगळं सांगतो, मला वाटतं हीच तुमची अचिव्हमेंट असते की अहो तुमचा तो एक व्हिडिओ आम्ही बघितला होता, किंवा तुमचं आम्हाला हे आवडतं. लोक तुम्हाला क्रिंज समजत नाहीत, लोक असं लांब म्हणत नाही बघते ना की ते अरे डान्सचे व्हिडिओ करतात, असं नाही होते. सो लोकांनी तुम्हाला चांगलं समजावं, ही एक मोठी अचिव्हमेंट असते. भविष्यातला काय प्लॅन आहे? भविष्यात हाच प्लॅन आहे. भविष्यात ॲक्च्युअली 2-3 प्लॅन आहेत. सगळ्यात पहिला प्लॅन तर हाच आहे की मराठी जी भाषा आहे ती थोडीशी लांब पोचवायची महाराष्ट्राबाहेर. असं नाही की ती पोचलेलं नाही आहे, पण कॉन्टेंट म्हणून. जसं पंजाबी गाणी आपण सगळे ऐकतो, साऊथ इंडियन गाणी आपण सगळे ऐकतो, साऊथ इंडियन फिल्म्स पाहतो, पण आपली गाणी बाहेरची लोक नाही ऐकत. त्यासाठी काय डोक्यात आहे का? मी मराठी क्रिएटर म्हणून मी हिंदीमध्ये कॉन्टेंट करू शकतो, पण त्यातले पात्र मराठी असायला पाहिजेत, त्यातले हिरो मराठी असले पाहिजेत, त्यामध्ये शब्द मराठी असले पाहिजेत. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हा त्यांना ते कॉन्टेंट समजेल आणि तुम्ही थोडं फीड कराल मराठी.
जसं पंजाबी काय झालं ना, की मोठमोठ्या हिंदी फिल्ममध्ये पंजाबी काही शब्द असायचे, पण ते नंतर लोकांना समजायला आपल्याला काही पंजाबी शब्द समजतात. सो आता तोच प्लॅन आहे की हिंदीमध्ये कॉन्टेंट तयार करायचं थोडंफार, त्यात थोडंसं मराठी टाकायचं आणि ते पसरवायचं. जसं ते नाना पाटेकरांनी वेलकममध्ये आलू लेलो कांदे लेलो म्हटलं, तर तो कांदा पसरला पूर्ण भारतामध्ये. तसं पसरवता येईल. हे कमर्शियल प्लॅन नाही आमचा, हा फक्त मराठी शब्द पोहोचवण्यासाठीचा प्लॅन आहे की हां, आमच्याकडं पण ती क्रिएटिव्हिटी आहे, आम्ही पण हे करू शकतो आणि तुम्हालाही आमचं हे थोडंफार शिकायला लागणार. आपल्या मराठी भाषेबद्दलचा जो अभिमान आहे तो आपल्याला देशाच्या प्रती पोचला पाहिजे सगळ्यांपर्यंत, असं आपलं म्हणणं आहे. तोच प्लॅन आहे पुढचा आमचा. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. या संदर्भात आपण कितीही जरी गप्पा मारल्या तरी त्या कमीच असतात. परंतु आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, छान गप्पा मारल्यात बोलबिंदासच्या प्रेक्षकांसाठी. खरंच हा एक वेगळा असा अभ्यासपूर्ण असा हा यूट्यूब चा आणि इन्स्टा आणि यूट्यूब कसं असलं पाहिजे किंवा येणाऱ्या काळात मुलांसाठी काय भविष्य आहे या सगळ्यासाठी मनोज शिंगोष्टे सरांनी अतिशय छान पद्धतीने हे सगळं मांडलं आहे. निश्चितच मनोज शिंगोष्टे सरांचं मी सगळ्या प्रेक्षकांच्या वतीनं मी आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर.